आडूर येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली। करवीर तालुक्यातील आडूर येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली। ही सभा रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी संस्थेच्या हॉलमध्ये घेण्यात आली। सभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचणे, संस्थेचा ताळेबंद नफा तोटा पत्रकास मंजुरी, नवीन बजेटसाठी मंजुरी, मंजूर नफा विभागणीसाठीची मंजुरी, ऑडिट मेमोचे वाचन, क्रमपत्रक शिफारस करण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, सभासदांना कर्ज पुरवठा, लेखापरीक्षकांची नेमणूक, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाचे वाचन करणे, आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे अशा विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली। प्रास्ताविक व विषयांचे वाचन सचिव ज्योतिराम शंकर निरुके यांनी केले। त्यानंतर संस्थेचे सभापती खंडेराव हिंदराव पाटील यांनी बोलताना संस्था आज तागायत सभासदांच्या हिताचा विचार करत आली असून यापुढेही सभासद शेतकऱ्यांना पहिले स्थान देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नेहमी आमचे प्रयत्न राहतील असे पाटील यांनी सांगितले। यावेळी उपसभापती सदाशिव शिवाजी पवार, संचालक शिवाजी माने, अनिल परीट, ज्योतिराम मुळीक, विष्णू माने, गणपती निरुके, शंकर पवार, ज्योतिराम चौगले, रंगराव पवार, कांचन भोसले, विमल कांबळे व केदारलिंग दूध संस्थेचे चेअरमन भगवान बालदार, व्हाईस चेअरमन सुवर्णा पाटील, सचिव राजाराम माने, कर्मचारी संभाजी जाधव, संचालक प्रकाश माने, ज्योतिराम निरुके, आनंदा माने, पंडित पाटील, दिनकर माने, पांडुरंग मुळीक, शिवाजी पवार, विमल चौगले उपस्थित होते। सभेतील विविध विषयावरील चर्चेत प्रकाश निरुके, भगवान चव्हाण, अजित भोसले, पंडोपंत रामाने, बाहुचकर, विजय माने, विजय पाटील यांनी सहभाग घेतला होता। सभेवेळी गावातील नवनियुक्त सरपंच सुशीला रघुनाथ माने यांचा व नूतन तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दादू माने यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे सर्व सभासद शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी आडूरहून अनिल सुतार।